काल गवायर गेलो तिकडे भाऊ काय सांगणार की आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदारांच्या सोबत उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावलेला मतदारांना. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होतात. या महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महायुतीचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय सुमित्रा वहिनी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर जालना येथे आज मतदान आहे. बदनापूरचे 14चे 14 मतदार इकडे आले. मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात जास्त लीडना येणारी कोणती सीट असेल तर ती छत्रपती संभाजीनगर जालन्याची. याच्यात पुढेही शंका नाही आणि ते सुहास शिरसाट आज विजय होतील याच्यात मला शंका वाटत नाही. काल ज्या काही दिल्लीमध्ये घडामोडी घडल्या, तुम्ही सुद्धा पाहिल्या, ठाकरेंचे 6 खासदार वेगळा गट स्थापन केलेला आहे. त्याचा काय परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर? विधान परिषदेवर जो फायदा व्हायचा तो मताचा फायदाच होणार आहे. ज्यांना माणसं सांभाळता नाही आले. महाविकास आघाडीची होती, आज आता महायुती. मत वाढले ना, आमचे मत वाढले, पूर्ण राज्यात वाढले आणि नांदेडमध्ये मत वाढले, लातूरमध्ये मत वाढले, आमचे जालन्यात वाढले. हे तुझा विषय नाही. पण विरोधक टीका करताना पाहायला मिळतात. काल जे काही ऑपरेशन झालं संजय राऊत म्हणतात की हे सगळं जे चाललंय, हे बघा, ते मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब 40 आमदार फुटले. आता तर पदावर नाहीये. जनतेला विकास पाहिजे. विकासाच्या जोरावर लोक या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जेव्हा 2047चं विजन बघितलं म्हणून खासदाराला NDA मध्ये यायचं म्हणून त्यांनी पाठिंबा दिला आणि वेगळा गट केला. तो विश्वास आहे मोदीजीवर. पण संजय राऊत म्हणतात की जुन्या हमी भावातच खासदाराची खरेदी झाली. नाही, संजय राऊतला हमी भाव काय आहे माहितीये, त्याला रस्ता माहितीये भाव. त्यांना जर घेतलेच नाही त्याला भावच असता माहिती, म्हणून तो भाव मध्ये सामील असं आतून त्यांना तर सरकार घातलंय मागचं, तोच पैसे घ्या म्हणतो. म्हणजे गुवाहाटी प्रकरणाचा संदर्भ त्याला तेव्हा पैसे दिले तेव्हा तो फुटलं, तो बी त्याच्यात सामील आहे. म्हणून आम्ही भावाचा त्यालाच रस्ता माहिती भाव काय भाव म्हणून. भावजीव ताईंनी लोकसभेच्या खासदाराला मतदारसंघात विकास होत नव्हता, विरोधी पक्षात होता. मोदीजीचा या जनतेचा विश्वास आहे. मोदीजीवर विश्वास ठेवून खासदार मतदानासाठी NDA सोबत आले. ठाकरे गटाचे 6 खासदार आता महायुतीमध्ये येणाऱ्याचं जवळपास पक्क झालंय. पण संजय राऊत काल यांनी पत्रकार परिषदेमध्ये अपशब्द वापरले, तुम्ही ते शब्द ऐकले असतील. काय वाटतं तुम्हाला? अशा वरिष्ठ लोकांनी असं बोललं पाहिजे. संजय राऊत संजय राऊत बटन टीव्हीचं बटन सुरू केलं संजय राऊत, त्याच्यामुळे संजय राऊत का बोला त्याच्यावर विश्वासच नाही राहिला. त्यांनी शिवी दिली चालू. आता त्यांना जर ते मोठे माणसं आहे त्यांनी काय बोलावं काय नाही, जीभ घसरली तशी ते चिडचिडपणा झाला. काल संजय शिरसाट आमचे युतीचे म्हणले त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, म्हणजे ते उलटे पलटे काय म्हणत डोक्यावर, त्याच्यामुळे ते काही बोलायला लागले. दिल्लीनंतर महाराष्ट्रात सुद्धा ऑपरेशन टायगर राबवलं जाईल. काही आमदार शिंदेच्या संपर्कात येऊ शकतात. विकासावर विश्वास आहे. जसं देशात मोदीजीवर विश्वास आहे तसं राज्यामध्ये देवेंद्रजीवर, एकनाथजीवर, सुमित्रा वहिनीवर विश्वास आहे. त्याच्यामुळे येणारच जे लुटलो. राज्यातलं ऑपरेशन टायगर कधी होईल? होऊ शकतं. कधी? बघा तुम्ही, हे झालं दिल्लीत झालं ते राज्यात होईल. तुमच्या संपर्कात आहेत का काही लोक? हे आता एवढं समोर थोडी सांगता येत. होणार ऑपरेशन टायगर. आमदार फुटणार, फुटणारच त्याच्यात पुढे महाराष्ट्रात. ठाकरेंची. पण उद्या वर्धापन दिन आहे शिवसेनेचा. मागच्या वर्धापन दिनाच्या दिवशी संजय राऊत असं बोलले होते की हा जो काही शिंदे गट आहे त्यांनी मुंबईला हा वर्धापन दिन घेऊ नये. सुरतला स्थापन झालेला आहे आणि त्यांच्या पक्षाच्या आम्ही काय बोलते. संजय राऊतची आता येथून तिच्या निवडणुकीला त्यांना उमेदवार भेटणार नाही हे ध्यानात ठेव. ठाकरे गटाला उमेदवार भेटणार नाही एवढी परिस्थिती. शेवटची निवडणूक झाली त्यांची 2024ची. ठाकरेंच्या शिवसेना काय राहिलं पाहिजे सांगा ना. चला.